विठ्ठल बोला श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान जय विठ्ठल 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 पुंडलिक वरदा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा करीसे अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा विठ्ठल 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 कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती बुधारा सोपान देवा बुधारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई 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 नमो त्रिभुवन पावनी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा. प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेला अभंग हा वैराग्य रागरसिक जगदोद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा
मागणीपर प्रकरणातील असून प्रस्तुत अभंगाद्वारे विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय भगवान परमात्म्याचं वर्णन करतात आणि भगवान परमात्म्याकडे दुस्तर असणाऱ्या कर्मातून माझी सुटका कर अशा प्रकारची मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल आपल्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने संपन्न होत असलेला श्री क्षेत्र जांभूळ अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही जागराची उपांत्य दिवसाची कीर्तनाची सेवा आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण जोशी महाराज अर्थात सर त्यांच्या माध्यमातून आणि आमचे माऊली दादा यांच्या माध्यमातून आपणा सर्वजणांच्या आयोजकांच्या वतीने सर्वांकडूनच माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा आहे. आमचे उपनिषद इत्यादी ब्रह्मसूत्र इत्यादी ऑनलाईन पाठ सुरू असतात. आळंदीमध्ये पाठ घेतो आणि त्याच्यामध्ये आमचे जोशी सर पाठ ऐकत असतात ऑनलाईन, त्यामुळे त्यांचा परिचय आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एक सेवा द्या. ते आणि आमचे माऊली दादा त्यांचा फोन आला. यांच्या वतीनं यावर्षी या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्या जीवनात पहिल्यांदाच प्राप्त होतोय. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. भगवान परमात्मा आपल्या इथे आलेत. जवळजवळ 20-22 वर्ष झाले ना, 20 वर्ष होऊन गेलेत. वर्धापन दिन आहे. आज पांडुरंग परमात्मा आजच्याच दिवशी या ठिकाणी स्थानापन्न झालेत, आपल्या गावात आलेत. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. तो आजचा दिवस देव आपल्या आज गावात आले, घरी आले. त्यामुळं त्यांचं भगवंताचं आपल्याला दर्शन करता येतं, देवाकडे येता येतं, देवाला काहीतरी मागता येतं, देवाचं भजन करता येतं, चिंतन करता येतं. निर्गुण निराकार असणारा परमात्मा तुमच्या आमच्यासाठी मूर्तीच्या रूपानं सगुण साकार झालात. हे त्याचे पहिले आपल्यावर उपकार असतात. म्हणून त्याचं आपल्याला भजन करता येतं, त्याचं नामचिंतन करता येतं, त्याच्या रूपाचं चिंतन करता येतं. तो जर निर्गुण निराकार राहिला असता तर त्याच्या गुणाचं चिंतन करता आलं नसतं, त्याच्या आकाराचं चिंतन करता आलं नसतं. आणि तुम्हा आम्हाला सप्ताह करून त्याचं नामचिंतन करून अखंड हरी नाम सप्ताह करता आला नसताना, त्या माध्यमातून मुक्त होता आलं नसतं. ही भक्तीची व्यवस्था करून देणारा आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठा उदार जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. म्हणून तो परमात्मा सगुण साकार या रूपाने आपल्या गावात आला. म्हणून परमात्म्याचे आपल्यावर अनंत उपकार आहे. आपण धन्य झालो. विठ्ठल दुसरी एक गोष्ट मला ऐकायला अशी मिळाली की सर्व तरुण मंडळी या ठिकाणी यावर्षी नियोजन करतात, एकत्र येतात. आनंदाची गोष्ट आहे महाराज. परमार्थामध्ये तरुण मंडळी असले पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तन हे तरण्याचं आहे ना महाराज. म्हाताऱ्या माणसाला आता काय सांगून उपयोग. आयुष्यभर कुणाचं ऐकलं नाही, आता ऐकणार आहे ते आमचं. आता काय त्यांना सांगून तरी फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे परमार्थ ऐकून स्वतःचं जीवन सुधारण्याचा जो काळ असतो तो तारुण्याचा आहे. तरुणांनी आपलं जीवन सुधारण्याची गरज आहे. संस्कृती जपणं हे तरुणाचं काम नाही. देश जपणं हे तरुणाचंच काम आहे. धर्म जपणं, संरक्षण धर्माचं करणं हे तरुण करू शकतात. म्हणून आजचा तरुण जो आहे तो धर्मापासून, या संस्कृतीपासून, परमार्थापासून वंचित राहतोय, दूर जातोय. त्याला काही आमच्यासारखी महाराज मंडळी ही कारणं आहेत. काही लोकांकडे बघून हे तरुण मंडळी दूर जातात.
पण ही गेली नाही पाहिजे, एकत्र आली पाहिजे. या सर्वांनी हे नियोजन केलं पाहिजे, हे संस्कार घेतले पाहिजे. आपला धर्म, आपला देश, आपला समाज याचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. याचं संरक्षण करण्याचं जे कर्तव्य आहे, ही जबाबदारी आहे, ही आपलीच आहे तरुणाची. विठाल विठाल छत्रपती शिवरायांनी तारुण्यामध्ये स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. तारुण्यामध्ये तेव्हा त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याचं संरक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर, त्यांनी आपलं तारुण्य धर्माला, देशाला वाहिलं. म्हणून आज धर्म जिवंत आहे. कितीतरी तरुण युवक क्रांतीवीर देशासाठी आपल्या प्राणाच्या आहुत्या त्यांनी दिल्या. देवदेश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. देवदेश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती. आम्ही शूर, आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती आहे. महाराज आपणच आहेत. महाराज तरुणांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्या देशासाठी, धर्मासाठी एकत्र या, माझं आव्हान आहे. गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घाला. मी रात्रीच कीर्तन करून सकाळी इकडं आलोय, परळीकडून, मराठवाड्यातून मोठा प्रवास करून थोडं थकलेलो आहे आज मी. जिथं जाईन तिथं कमीत कमी 5 तुळशीच्या माळी तरुणांच्या गळ्यात घातल्याशिवाय येतच नाही वापस. पहिल्यांदा आपल्या गावात आलोय, आता इथं काय होतंय काय माहिती, पण घातली पाहिजे. महाराज भ्रष्ट जीवन जगू नका, मांस खाऊ नका, दारू पिऊ नका. ज्यानं आपलं कल्याण होणारच नाही ते करायचंय कशाला. कोण आज मोठं झालंय मला सांगा. मांस खाऊन कोणाचं भलं झालंय. तुकोबाराय म्हणतात, मांस खाता हाऊस करी जोडोनी वैरी ठेवीला. मांस खाताना मजा वाटते, तेव्हा मजा वाटते तुम्हाला, पण एका त्या निरपराध अशा त्या जीवाचा तुम्ही प्राण घेतलेला आहे. त्याचा प्राण त्या क्षणी तळमळलेला आहे आणि तो तुमचा शत्रू होऊन तुमचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. बदला घेतल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा बरं. आज जेवढे जेवढे हे खाणारी लोक आहेत ना, आणि तेवढे त्यांनी जेवढे जेवढे ते प्राणी खाल्लेत, मग 4 पायाचे 2 पायाचे जेवढे खाल्लेत तेवढे शत्रू झालेत यांचे. आणि पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला त्याच योनीत जावं लागतं. उपनिषद आहे, शास्त्र शिकवणारा माणूस आहे मी, ऐका थोडं लक्ष देऊन. तुम्ही जे प्राणी खाल्लेत त्या योनीला जावं लागतं. तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये कोंबडं व्हावं लागेल, पुढच्या जन्मात तुम्हाला बकरा होऊन यावं लागेल, आणि अशाच तुमच्या माना कापल्या जाणार. विठाल विठाल म्हणून माझी विनंती आहे सर्वांना, शत्रुत्व निर्माण करून ठेवू नका. असं वाईट जीवन जगू नका. देशाचं कल्याण होईल असं तारुण्य जगा. धर्माचं रक्षण होईल असं तारुण्य जगा. अरे आम्ही तरुणच आहेत ना, आम्ही तरुणच आहेत. हे मुलं आमच्याकडे शिकणारी ही तरुणच आहेत. आमची ही गायक मंडळी तरुणच आहेत ना. मला सांगा, हे जसे सात्विक आहेत, हे कधी आपल्या आईवडिलांना सोडतील का? वृद्धाश्रमात नेऊन ठेवतील का? कधीच शक्य नाही. आम्ही आमच्या आईवडिलांची सेवा करणार नाही असं तुम्हाला वाटतं का? असं कसं शक्य आहे महाराज? म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही कितीही डॉक्टर म्हणून त्यांना शिकवा, कितीही मोठं करा, अडचण नाही. पण आपल्या धर्माचे, देशाचे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचे, संत वाङ्मयाचे, ज्ञानेश्वरी
गाथा याचे धर्म रक्षवयाचा करदे आमाटा ओ करदे आमाटा भावना अनावर होतात, त्यामुळे मनाप्रमाण काही अडचण नाही, पण व्यवस्थित म्हणा, स्वरात म्हणा, परफेक्ट बसलं तरच म्हणा. उगा वेळ घेणं योग्य नाही. लक्षात ठेवा, प्रमाण म्हणावं, म्हटलं पाहिजे, चालीत असावं, जरा चांगलं स्वरात असावं, बरोबर आहे का, परफेक्ट बसतंय का याचा विचार करायचा, मग प्रमाण म्हणायचं. हे सुद्धा धर्माचं रक्षणच आहे. विढाल विढाल तेव्हा सर्वांनी एकत्र आलात, सर्वांना धन्यवाद आहे. कोणीही मांस खाऊ नका, दारू पिऊ नका, आपल्या घराचं वाटोळं करू नका, आपल्या पत्नीचं मुलाबाळाचं वाटोळं करू नका, देशाचं वाटोळं करू नका. हात जोडून माझी विनंती आहे. तुम्ही जर म्हणालात तर कीर्तन झाल्यावर साष्टांग दंडवत घालतो तुम्हाला महाराज. कृपा करून असं पाप करू नका. जरा चांगलं जीवन जगा, शुद्ध व्यायाम करा, चांगली तब्येत बनवा. देश धर्मासाठी छत्रपती शिवरायासारखं, संभाजीराजासारखं, माझ्या ज्ञानेश्वर महाराजांसारखं, तुकोबरायासारखं जरा दुसऱ्यासाठी जगायला शिका. विवेकानंद तरुणच होते, अरे परदेशात जाऊन त्याने आमच्या धर्माचा प्रचार केला. त्याला तरुण म्हणतात. हे तारुण्याची ताकद आहे. विढाल आमचे ऑपरेटर आज तरुणच दिसालेत. दोघंही तिकडं बंधू बसलेले आमचे तरुण आहेत. आणि सगळ्या तरुणांनी एकत्र या, सगळे एकत्र या. माझं आव्हान आहे तुम्हाला, या तुम्ही सुरू करा, हे सर्व चिंतन करा. आणि विशेष म्हणजे नुसतं नियोजन करू नका, ऐकायला बसत जा. समजून घ्या धर्म आपला काय आहे, आपला देश काय आहे, आपली संस्कृती काय आहे, आपले संत काय, आपले ग्रंथ काय सांगतात, त्याचा अभ्यास करा, त्याचं संशोधन करा, त्याचा विचार करा, विचारशील बना, विचारप्रवण जीवन जगा, सत्कर्म करा, चांगलं वागा. कोणाचं कधी वाईट होईल असं विचार मनातही आणू नका महाराज. याला परमार्थ म्हणतात. तुमच्यामुळं जर कोणाला दुःख होत असेल, तो मोठा कीर्तनकार असला काय, गायक वादक असला काय, वारकरी असला काय, त्याचा परमार्थ देवाला आवडत नाही. तुमच्यामुळे एखाद्याचं मन दुखलेलं असेल, कठोपनिषद आमचं सुरू आहे. नचिकेताचे वडील इकडे दुःखी होते, यमाकडे तो नचिकेता गेलेला. नचिकेतानं सांगितलं, वडील माझे खाली रडतायत, दुःखी आहेत, त्यांना सुखी कर पहिला, हा माझा पहिला वर आहे. पहिला वर मी हा मागतो, माझ्या वडिलांना सुखी कर, कारण त्या ठिकाणी ते दुःखी आहेत. तिथं सिद्धांत आलेला आहे, तुमच्यामुळं जोपर्यंत या जगात एकही मनुष्य दुःखी आहे, तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. हा निसर्ग आहे. विढाल म्हणून निरपराध प्राण्यांची हत्या जर तुम्ही करत असाल, तुमच्यामुळे त्यांना दुःख होत असेल, ते प्राण्यांचा जीव जात असेल, त्यांना भय भीती त्रास त्या होत असेल, आणि तुमचं पोट तुम्ही त्यांच्या रक्ताने जर भरत असाल, तर लक्षात ठेवा, तुम्ही कधी सुखी होऊ शकत नाही. तुम्ही कधी देशाची सेवा करू शकत नाही. तुम्ही कधी धर्माची सेवा करू शकत नाही. तुम्ही कधी चांगले तरुण म्हणून जीवन जगू शकत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे, सर्वांनी पवित्र अशी तुळशीची माळ घालाच आणि परमार्थात या, संप्रदायात या, आमच्या धर्मात या. धर्मात आहातच तुम्ही, आपला धर्म काय समजून घ्या. अभंग तुम्हाला वाटत असेल मी बाहेरचं बोलतोय, अभंगच धर्मावर घेतलाय. धर्माची तू मूर्ती. महाराज, परमात्मा हा धर्माचं स्वरूप आहे. त्यामुळे धर्माची सेवा करणं म्हणजे ईश्वराची सेवा करणं, आणि ईश्वराची सेवा करणं म्हणजे धर्माची सेवा करणं. कारण धर्म विग्रहवान राम, हा राम म्हणजे साक्षात मूर्तिमंत विग्रहवान झालेला धर्म आहे. रामाच्या रूपानं धर्माचा अवतार आहे. विढाल म्हणून धर्मो रक्षती रक्षितः असं आमचा संस्कृतीचं वाक्य आहे. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो, देव करतो. त्याचं रक्षण देव करतो.
धर्म करतो. म्हणून धर्म जपण्यासाठी या. अरे बाहेरचे धर्म बघा, बाकीचे लोक कसे आपल्या लोकांना ओढतायत, त्या धर्मात घेऊन जात आहेत, त्यांच्याकडे ओढतायत. आणि आपण काय बसलोय झोपा काढत? कधीतरी विचार करा, आपला धर्म कसा वाढणार, आपला धर्म आपण कसा जपणार, याचा विचार कधीतरी करा थोडासा. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. काय ते कट्टर आहेत आपल्या धर्माविषयी. बाकीचे धर्म बघा कट्टर आहेत, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, कट्टर आहेत. आपला धर्म वाढवण्यासाठी ते काही करतात, प्रलोभन देतात, पैसे देतात, घरं बांधून देतात, या आमच्या धर्मात. त्यांचा धर्माचं त्यांना रक्षण करण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांना कितीतरी धन द्यावं लागत असेल तर देतात. काहींनी तर महाराज गळ्याला सुरीच लावली, तलवार लावली, धर्म स्वीकार नाही तर तुझी हत्या होईल. कशासाठी हे केलं त्यांनी? त्यांचा धर्म वाढवण्यासाठी. मग त्यांचा धर्म वाढवण्यासाठी एवढे जर ते कटिबद्ध असतील तर आम्हाला वाढवायचा नाही महाराज. आपला धर्म वाढलेलाच आहे, सगळ्यात मोठा हिंदू धर्मच आहे देशामध्ये. कितीही प्रयत्न करू द्या बाकीच्यांनी, आमचा धर्म होता, आहे आणि असाच राहणार. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे वाढवण्याची गरज नाही आम्हाला. आमच्या पूर्वजांनी प्राणाच्या आहुत्या देऊन याला जपलंय, वाढवलंय. आमचं फक्त एवढंच शिल्लक कार्य राहिलंय. आम्ही समजून घ्या, आपला धर्म समजून घ्या, आपल्याला कर्तव्य काय ते समजून घ्या. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. हो करल पखंड खंडन, करल पखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. करणे पखंड खंडन, करणे पखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. संतांनी हेच कार्य केलं. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन करणे, हेची आम्हा काम करणे. हेच आमचं काम आहे. धर्माचं आम्ही पालन केलं. म्हणून संतांचं कार्य, देवाचं कार्य म्हणजे काय? धर्माचं रक्षण करणं, पालन करणं. आणि हे जर आम्ही आमचं कार्य करत असू तरच आम्ही देवाचे लाडके होणार, तरच आम्ही संतांचे, ज्ञानोबा तुकोबारायांचे लाडके होणार, तरच आम्ही छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांचे आम्ही लाडके होणार. जर आम्ही देश धर्माचं रक्षण करत असू तरच. तुम्ही किती धन कमवलं ह्या महापुरुषांना काही घेणं देणं नाही. तुम्ही किती सत्ता कमवले याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही धर्माचं रक्षण करण्यासाठी जर काही करत असाल तरच तुमचं जीवन महापुरुषांना आवडणार आहे. त्याचं कारण काय महाराज? त्याचं कारण, ज्या धर्माचं रक्षण करण्यासाठी देव येतो, ज्या धर्माचं रक्षण करण्यासाठी संत महात्मे येतात, ज्या धर्माचं रक्षण छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे, ज्या धर्माचं रक्षण ज्ञानोबा तुकोबारायांनी केलेलं आहे, त्या धर्माचं स्वरूप काय? त्या धर्माचं स्वरूप काय? तो धर्म म्हणजे नेमका कोण आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, हो धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. हरी धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची
विधातारा माझा सोडवी दातारा पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती माझा सोड विधातारा माझा सोड विधातारा धर्माती तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती हे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझी हाती. देवा तू कोण आहेस? तू धर्माची साक्षात मूर्ती आहेस. धर्माचा विग्रह म्हणजे परमात्मा आहे, देव आहे. देवच धर्म आहे. त्याचं कारण असं आहे महाराज, ऐका, सोपं सांगतो, जास्त अवघडात जात नाही. आपल्याकडे महापुरुषांना काही पदव्या दिल्या जातात. ज्यांना गाथा कंठस्थ आहे त्यांना काय म्हणतात महाराज? गाथा मूर्ती. बरोबर? का त्यांना गाथा मूर्ती? ती गाथेची मूर्ती. ज्यांना गाथा पाठ आहे, कंठस्थ आहे पूर्ण. घोराडेश्वर डोंगर असेल, भामचंद्र असेल, अशा डोंगरावर राहून आमचे साधक गाथा पाठ करतात. गाथा पाठ केला की त्यांच्या नावाच्या मागे त्यांना पदवी लागते, गाथा मूर्ती किंवा गाथा कंठस्थ, ज्ञानेश्वरी कंठस्थ. का त्यांना लागले? कारण त्यांनी इतकं गाथ्याचं चिंतन केलंय, रात्रंदिवस ते अभंग, त्याचा विचार, चिंतन, मंथन आणि ते मुखातून सारखं उच्चारण, त्यांचं जीवन गाथामय झालंय. लक्षात घ्या, समजतंय? त्यांचं जीवन गाथामय होऊन गेलेलं आहे. बोललं गाथाच बोलतात, एखादं प्रमाणच बोलणार. तुकोबरा इथं असं म्हणतात, प्रमाणच सांगणार, गाथ्याशिवाय काही बोलणं नाही. आमचे मोठे माऊली माहिती असले तुम्हाला, वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू श्री जोग महाराज इथं अध्यापक आहेत सध्या. आमचे मोठे माऊली ज्ञानेश्वरी पाठ, गाथाही पाठ कंठस्थ. दुसरं बोलायचंच नाही, बोललं तर गाथाच बोलायचा, ओवीच बोलायची. कीर्तन केलं, कीर्तनामध्ये हजारो प्रमाणच फक्त गाथ्यातली, ज्ञानेश्वरीतली. कारण जीवनच गाथामय, ज्ञानेश्वरीमय झालेलं आहे, म्हणून त्यांना म्हणतात गाथा मूर्ती. तसं देवाचं जीवन धर्ममय आहे. देवाने आपल्या जीवनात कधीही अधर्म केला नाही. रामप्रभूंचं चरित्र बघा महाराज, अधर्म केला नाही. मुलाचा धर्म आहे बापाची आज्ञा पाळणं, धर्म आहे हा. याला पुत्र धर्म म्हणतात. मला सांगा, ज्या वेळेला कैकईनं वर मागितला, काय 2 वर मागितले, माझ्या भरताला राजगद्दी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला. 2 वर मागितले. दशरथाचे शब्द दिला होता, रघु क्युलरीत सदा चली आई, प्राण जाई परी वचन न जाई. प्राण जाईल पण वचन जाणार नाही, सुटणार नाही. वचन पालन करायचं आहे, प्रतिज्ञा केलेली आहे, वचन दिलेलं होतं. मग ते अश्रू पूर्ण नेत्र घेऊन दशरथजी रामजीकडे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याभिषेक होणार होता रामप्रभूंचा, आणि आदल्या दिवशी रात्री स्वतःचे वडील येऊन सांगतात, मी शब्द दिला होता म्हणून कैकईनं 2 वर मागितलेत आणि त्यासाठी तुला वनवासाला जावं लागणार आहे 14 वर्षासाठी वल्कल नेसून. आता एक राजपुत्र
उद्या सत्तेवर, आजच निवडणूक झाली ना, सत्तेवर उद्या बसायचंय आणि रात्री कळतं की उद्या वनवासात जायचंय. अचानक बातमी कानावर पडली. आपल्यासारखा काय म्हणाला असता? वचन मागणारी ती, देणारे तुम्ही. अरे मला काही स्वातंत्र्य आहे का नाही? माझं काय घेणं देणं आहे मध्ये? पण रामानं प्रतिप्रश्नच केला नाही महाराज. जशी वडिलांची आज्ञा आली, जो आज्ञा. दुसऱ्या दिवशी सर्व हे राजवस्त्र काढून टाकले, वल्कल नेसले आणि वनवासामध्ये जाण्याची तयारी केली. याला म्हणतात धर्म. राम प्रभूंचं जीवन म्हणजे साक्षात मूर्तिमंत धर्म आहे. वडिलांची आज्ञा, आईची आज्ञा, देशाचं रक्षण, असुरांचा संहार, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षण करण्यासाठी परमात्मा अवताराला येतात. धर्म रक्षावया अवतार घेसी, 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 धर्म रक्षावया अवतार घेसी. अपन पळीसी बात जाना, अपन पळीसी बात जाना, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजन. देवाचं हे कार्यच आहे. म्हणून देवाचं जीवन धर्ममय आहे. धर्ममय आहे. धर्माला सोडून देवानं काही केलं नाही. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा महाराज जन्म कुठं? कोठाडीमध्ये, जेलमध्ये जन्म. धर्म रक्षणासाठी देव जेलमध्ये अवताराला आलेत. जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर आई वडिलांचा वियोग. नंदाच्या घराला उद्या बघू आपण, मजन येई गोकुळाला जावं लागलं. आपण आनंदानं म्हणतो, पण त्या वेळेला महाराज देवकीला काय दुःख झालं असेल, वसुदेवांना काय दुःख झालं असेल, देवालाही वाटलं असेल काय मानवी जन्म घेणं सोपं नाही. जन्म झाल्याबरोबर आई वडिलांचा त्याग करावा लागला. धर्म रक्षणासाठी जे काही करावं लागेल ते देवाची तयारी आहे. गोकुळामध्ये गेले, अनेक राक्षसांचा संहार केला. तिथं यशोदा आनंद यांना आनंद दिला, गोपाळांना आनंद दिला. तिथं धर्माचं रक्षणच केलं. पुन्हा द्वारकेची स्थापना, तिथं धर्माचं रक्षणच केलं. आणि शेवटी कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुन युद्धासाठी प्रवृत्त झाला आणि त्याला कळेना धर्म काय, तेव्हा युद्धाच्या त्या भूमीवर अर्जुनाला, कर्तव्यापासून परांगमुख झालेल्या अर्जुनाला धर्माचा उपदेश देणारे भगवान श्रीकृष्णच आहेत. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि. स्वधर्माचा विचार केला अर्जुना तर असा विचलित होऊ नको, तुला युद्ध करावं लागेल. लक्षात ठेवा, धर्माचं रक्षण म्हणजे केवळ अहिंसावादी होऊन चालत नाही. आम्हाला एवढंच माहिती आहे, अहिंसा परमो धर्मः. त्याचे पुढचं वाक्य धर्म हिंसा तथैवच. पुढचं आम्हाला माहितीच नाही, एवढंच प्रसिद्ध झालं जगामध्ये, अहिंसा, कुणाची हिंसा करू नका. असं म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालंय का? अहिंसा परमो धर्म हा म्हणून मिळालंय का स्वातंत्र्य महाराज? बिलकुल नाही. पण आम्हाला हेच शिकवलं गेलं. त्याच्या पुढचं वाक्य धर्म हिंसा तथैवच.
त्याचा अर्थ आहे धर्माय हिंसा. जर धर्माचं रक्षण करण्यासाठी हिंसा करावी लागत असेल तर करा, युद्ध करा, हातात तलवार घ्या, भाला घ्या. एकटी पताका घेऊन चालत नसेल तर तलवार घ्या हातात, युद्ध करा आणि धर्माचं रक्षण करा. याला सुद्धा धर्मच म्हणतात. विठाल भगवान कृष्णाचा अवतार. स्वधर्मे वा निधनम श्रेय परधर्मो भयावह. आपला धर्म जतन करताना मृत्यू आला तरी भला स्वीकारा, पण अधर्म स्वीकारायचा नाही. परधर्मो भयावह हे शिकवणारी कोण आहे? गीता. गीतेतला पहिला श्लोक महाराज काय? धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री. पहिला शब्द काय? धर्म. आणि शेवटी धर्माचंच वर्णन आहे. स्वधर्ममपि आपलं काय? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. शेवटचा शब्द काय? मम. मम शब्दाचा अर्थ होतो माझा. संस्कृत शब्द आहे मम, त्याचा अर्थ आहे माझा. आणि पहिला शब्द काय सांगितला? धर्म. गीतेचा पहिला शब्द आहे धर्म आणि शेवटचा आहे मम. याचा अर्थ आहे धर्म मम, माझा धर्म. मी माझाच धर्म जपला पाहिजे, दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायचा नाही. हे शिकवणारी गीता आहे. विठ्ठल म्हणून भगवान कृष्णाचं जीवन असेल धर्ममय, रामप्रभूंचं पूर्ण जीवन धर्ममय, सर्व देवांचं जीवन धर्ममय. म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्याचं जीवन गाथामय तो गाथा मूर्ती असेल. तसं ज्याचं जीवन धर्ममय, धर्मासाठी येणं, धर्मासाठी जाणं, धर्मासाठी जगणं ज्याचं आहे तो देव आहे. म्हणून धर्माची तू मूर्ती. विठ्ठल विठ्ठल दुसरी गोष्ट अशी महाराज, धर्म याचे दोन अर्थ सांगितले शास्त्रात. एक प्रवृत्ती लक्षण, एक निवृत्ती लक्षण. दोन प्रकारचे धर्म शास्त्रात सांगितलेत. एक वर्ण आश्रमानुसार जो धर्म सांगितला, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. परमात्म्याने या वर्णाश्रम धर्मांची निर्मिती केली. ब्राह्मणाने काय करावं, कुठला धर्म पालन करावा, क्षत्रियाने काय करावा, वैश्याने काय करावं, प्रत्येकाचे धर्म सांगितले. गुरूंचा धर्म, शिष्याचा धर्म गीतेमध्ये सगळं आहे. हे सगळे धर्म परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलेले आहेत. ह्या धर्माचा प्रचार देवाने गीतेच्या शास्त्राच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणून धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती. पाप आणि पुण्य देवा तुझ्या हातात आहे. कारण जगामध्ये ज्यानं पाप केलंय त्याचं ते पाप देवाच्या हातात आहे. आणि जगात ज्यानंही काही पुण्य केलंय त्याचंही ते पुण्य देव आपल्या हातात घेऊन ठेवतो. पाप पुण्य तुझे हाती. आणि मग वेळ आल्यावर बरोबर ज्याचं पाप आहे त्याचं त्याला ते देऊन टाकतो. म्हणजे दुःखाच्या रूपाने त्याच्यावर वाईट प्रसंग आणून देतो, प्रतिकूलता आणून देतो, भयंकर प्रसंग आणून देतो. तो म्हणतो मग मीच काय केलं होतं, असं काय केलं होतं तुला, काय आता वाटतंय मी काय केलं होतं, माग तू काय काय कुठाने केलेस देवाला माहित आहे. एकदा काय झालं, नामदेवराय देवाला भांडले.
देवा तू निष्ठुर आहेस. गीते तू त्या विटेवर उभा राहतोस, आपलं भक्त येतात, पाया पडतात, जातात, तू पाहतोस, निष्ठुर आहेस तू. अरे बघ, चंद्रभागेच्या त्या घाटावर वाळवंटामध्ये कसे ते भिकारी पडलेत. कुणाचा हात मोडलाय, कुणाचा पाय मोडलाय, कुणाला दिसत नाहीये. सगळे विकलांग अशा प्रकारची लोक आहेत आणि तिथं बसून ते भीक मागतात. किती त्यांचं दुःखी जीवन आहे. तुला कसं पाहावं रे पांडुरंगा, तुला कसं पाहावं हे दुःख सगळं? काय उपयोग आहे? तू ईश्वर असून, तुझ्याकडे सगळी शक्ती असून यांना तू सुखी करू शकत नाहीस. देवालाच भांडायला लागले. कोण? नामदेवराय. प्रेममूर्ती आहेत ना, प्रेमाचं भांडण आहे. देव म्हटले, हे बघ नामा, माझा नियम आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं ज्याचं कर्म आहे तसं मला त्याला फळ द्यावं लागतं. हे माझं काम आहे. जे जे कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे केते, उपजले मेले ऐसे केते. उपजले मेले ऐसे केते, उपजले मेले ऐसे केते. आपण जे कर्म केलंय त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतंच. आणि तो देणारा देव आहे, कारण आपण केलेली पाप पुण्य त्याच्या हातामध्ये त्यानं घेऊन ठेवलेत. वेळ प्रसंगी त्याचा तो मोबदला दिल्याशिवाय राहत. आज आम्हाला वाटतंय कोणी पाहत नाही, मी हे पाप करतोय, चोरी करतोय, कोणाचं तरी लुबाडतोय, घेतोय. आज आम्हाला असं वाटत असेल मी अंधारात करतोय, कुणाला माहीत नाही, टेबलच्या खालून घेतलेलं कोणी बघितलं नाही. असं जर वाटत असेल तर सावधान, सावधान. आमचा ईश्वर पाहतोय आणि तो ईश्वर ह्या 10 दिशांमध्ये व्यापक आहे. दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक. फक्त विटेवर नाही तो मंदिरात, 10 दिशांना तो व्यापक आहे. या 10 दिशांच्या रूपानं, चंद्र सूर्याच्या रूपाने तो परमात्मा पाहतोय. त्याचा एक नेत्र चंद्र आहे तर एक नेत्र सूर्य आहे. मग चंद्र आणि सूर्याच्या नेत्राने आणि 10 दिशांच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक कर्माचा साक्षी परमात्मा आहे. आणि तुम्हाला योग्य वेळ आल्यावर त्या कर्माची परतफेड करावीच लागणार आहे. ना आम्ही घाबरलो पाहिजे, भीती वाटली पाहिजे आम्हाला. दुसरं कोणी पाहत नाही पण तो पाहतोय ना. आणि शिक्षा देणारा तोच आहे. पुन्हा प्रसंगी तो हरितो निष्ठुर, निष्ठुर होतो देव महाराज. मग देव म्हटले नामदेवरायाला, यांची कर्म आहेत म्हणून यांना असं केलंय मी. नामदेवराय मात्र संत असतात महाराज. नामदेवराय म्हटले, देवा अरे काही का असं नाही, पण एवढं दुःख, एवढं दुःख थोडंफार द्यायचं, थोडंफार ठीक, एवढं दुःख यांना का दिलंस? देव म्हटले, हे बघ ना, आता एक काम कर, तूच देव होऊन बघ, विटेवर उभा राहा, देव हो, तुला माझ्याकडची माया शक्ती देऊन टाकतो, तुला दिसेल, मग कळेल कोणी काय कर्म मागच्या जन्मात केलेत, आणि तूच ठरव मग यांना काय करायचंय ते. तू सांगेल तसं मी करतो किंवा तूच कर, तूच देव होऊन बघा एकदा. आणि मग महाराज नामदेवराय म्हटले, हां ते मागे एक पिक्चर आलता बघा, एका दिवसासाठी नायक, बरोबर आहे ना, नायक, एक दिवसासाठी तो PM बनला. तसं देव नामदेवराय कोण बनले? देव बनले. विटेवर उभे राहिले आणि मग डोळे झाकून पाहू लागले. चंद्रभागेतल्या त्या वाळवंटामध्ये असणारे ते जे हात पाय मोडलेले जे भिकारी आहेत, एका एकाचा मागचा जन्म काय आहे. यांना नामदेवरायांना दिसू लागलं, यांनी त्या कोंबड्यांची कशी मान पिळलेली आहे, यांनी कुणाकुणाची हत्या केलेली आहे, निर्घृण बालकांना मारलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल यानं काय काय पाप केली ती सगळी ध्यानात आले. लहान बालकांना मारलेलं आहे,
भ्रूण हत्या केलेली आहे, चोरी केलेली आहे, कुणाचा गळा कापलेला आहे, कुणाचं काय केलेलं आहे. मागच्या जन्मातली सगळी पापं त्यांची जशी नामदेवरायांना दिसू लागली. नामदेवरायांना क्रोध अनावर झाला महाराज. नामदेवरायांचं वर्णन आपण प्रेममूर्ती असं करतो, पण नामदेवरायांना असा क्रोध अनावर झाला. नामदेवरायांनी एकदम उडी मारली खाली त्या विटेवरून. देवाकडे गेले आणि म्हटले, देवा काय दयाळू आहेस रे तू, काय दयाळू आहेस. खरंच तुझ्यासारखा दयाळू जगातही कोणी नाही. अरे यांचे पाप एवढे भयंकर आहेत, प्रचंड. ज्याचा एक हात मोडलाय त्याचे दोन्ही मोडाय पाहिजे होते म्हणे. ज्याचा एक पाय मोडलाय त्याचे मी असतो तर दोन्ही मोडले असते. यात इतके ह्यांनी पाप कर्म केलेत मागच्या जन्मामध्ये, पण तू एकच हात मोडलास. मला वाटत होतं तू निष्ठुर आहेस, पण नाही देवा, तू दयाळूच आहेस. विठाल विठाल ऐका महाराज, तात्पर्य एवढंच आहे, प्रत्येकाचे पाप पुण्य देवाच्या हातात आहेत. पाप पुण्य तुझी हाती. आणि वेळ प्रसंगी बरोबर तो देव मग त्याचे पाप त्याचं पुण्य देतो. पुण्य केलं असेल त्याला सुख देतो, आनंद देतो. पाप केला असेल त्याला वाईट अशा प्रकारचे शरीर देतो, त्याच्या जीवनात दुःख देतो. आज आम्हाला वाटतंय मी चांगला वागतो, पण मला हे दुःख का? मागच्या जन्मातल्या कर्माचं हे फळ आहे आता. काही लोक वाईट जीवन जगतात, पण त्यांच्याकडं मग गाडी बंगला सुख ऐश्वर्य दिसतंय. या जन्मातलं नाही ते ह्या जन्मातलं पुढं यांना भोगावं लागणार आहे. काय यांनी कोणाचं किती खाल्लंय, पाप केले, ते यांना पुढं भोगावं लागणार आहे. मागच्या जन्मात काही थोडंफार काही अन्नदान वगैरे पुण्य केलं असेल, म्हणून त्यांना ही सत्ता मिळालेली आहे. म्हणून ते इथं आज सुखी दिसत आहेत. परमात्मा प्रत्येकाचं पाप पुण्य प्रसंगी देतो. म्हणून लक्षात ठेवा, पाप पुण्य देवाच्या हातात असेल, त्याला आपलं सगळं माहिती असेल, तोच हे सगळं देणारा असेल, तर आपल्याला सोडवणारा सुद्धा कोण आहे? म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या सोडानी दातारा माझ्या सोडने दातारा
विठोबा रखुमाई 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 विठोबा पुंडलिक वरदान विठ्ठल पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा. देवा मला तू सोडवी दातारा. देवा तू दातार आहेस, दाता आहेस, देणार आहेस. कशापासून? कर्मापासूनी दुस्तरा. देवा कर्म हे अत्यंत दुस्तर आहे. आमच्यासारख्याला या कर्मातून तरुण जाणं कठीण आहे. तेव्हा कृपा कर. आमची प्रार्थना आहे, आमची मागणी आहे. आज जागराचा दिवस आहे, मागणीचा दिवस आहे, म्हणून प्रार्थना करतो मी देवा, मागणी करतो. देवा हे कर्म फार बलिवंत आहे, कर्म बळीवंत फार. नुल्लंघवी उल्लंघिता पार, बहुत वाहविले दूर. नपवेची पार पैलथडी. नाटातली अभंग बघा महाराज, कर्माचं वर्णन करणार आहे. कर्म दुस्तर आहे, फार कठीण आहे कर्म मार्ग हा. चुकत नाही ना ते कुणालाच, म्हणून अवघड आहे कर्मातून तरुण जाणं. कर्म सुटत नाही, चुकतच नाही. जिणे पराधीन अनिका हाती, दृढ पाशी बहु बांधलो संचिती. प्रारब्ध क्रियमान सांगाते, भोवंडिते सत्ता आपुलिया. देवा आमचं जगणं या कर्माच्या अधीन झालेलं आहे. या संचित रूपी कर्माच्या पाशानं आम्ही बांधलेलो आहे. दृढ पाशी बांधलो संचिती. आणि आम्हाला हे फिरवणारे कोण आहेत? प्रारब्ध क्रियमान सांगाती. आमच्या संगतीला प्रारब्ध क्रियमान हे कर्म लागलंय. आणि भोवंडिती सत्ता आपुलिया. या कर्माची सत्ता आमच्यावर आहे. आणि हे कर्म आम्हाला आपल्या सत्तेनं असे या जन्मातून त्या जन्मात, या मरण झालं तो जन्म, असं जन्म मरणाच्या या भोवऱ्यामध्ये आम्हाला फिरवतात. हे कोण आहे? कर्म. आम्हाला कधी मनुष्य होऊन जन्म मिळतो, कधी स्त्री व्हावं लागतं, कधी पशु व्हावं लागतं, कधी प्राणी व्हावं लागतं, कधी पक्षी. यातना थोर माया जाडे, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा. यातना थोर माया जाडे, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा. थांबा, वेळ झालाय आपला. सरळ सांगा. लक्ष 84 न चुके फेरा. चुकत नाही हा कर्माचा फेरा, चुकत नाही. ऐका आता ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. देह तव पाचाचे झाले,
कर्माच्या गुणी गुंतले, भोवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. हा देह पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे आणि कर्माच्या दोऱ्यामध्ये गोवलेला आहे, गुंफलेला आहे, बांधलेला आहे. कर्मामध्ये बांधलेला हा देह आहे आणि जन्म मृत्यूच्या चाकामध्ये अडकून बसलेला आहे. ज्ञानोबराय या देहाचं वर्णन करतात. चुकत नाही, कर्म चुकणार नाही. कर्मामुळंच तुम्हाला हा जन्म मिळालेला आहे. आगा कर्मी जै बुरावी, तैतेही सुख दुःखी फळावी, तया ते भोगावया यावी देहा एका. केलेलं मागच्या जन्मातलं कर्म भोगण्यासाठी म्हणून तुम्हाला हा जन्म भेटलाय. आता केलेलं कर्म पुढे भोगावंच लागणार आहे, काळजीच करू नका. प्रत्येकाला भोगावं लागणार आहे. चांगलं कर्म करा, वाईट करा, आपल्या कर्माची फळं भोगावं लागणार. कारण बरोबर फक्त कर्म येतं, सोबत सत्ता येत नाही, संपदा येत नाही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तई यम आज्ञा. काय गोड महाराज नाटामध्ये वर्णन केलंय महाराजांनी. अरे जेव्हा यमाचा घाला पडेल काही चालत नाही. काल परवाची गोष्ट महाराज सगळ्यांना माहिती आहे. निशब्द करणारी घटना, दुर्दैवी घटना होऊ नये कुणाच्या आयुष्यात, असंही होऊ नये, पण होतं ना महाराज. सत्ता कमी होते का? उपमुख्यमंत्री सत्ता आहे ना हातात, पण इथं आहे तिथं नाही. लक्षात ठेवा. सत्ता नाही हातात, संपदा नाही, पैसा नाही, माणसं नाहीत मांडणारे. महाराष्ट्रानं शोक केला पूर्ण. माणसं नव्हते मांडणारे, सगळे होते ना. लोकमान्यता आहे, धन आहे, पैसा, सत्ता, संपदा, पद, प्रतिष्ठा, सगळे राहील ठाईचे ठाई. हे सगळं इथंच राहतं, काही बरोबर येत नाही. जसं ज्याचं कर्म आहे त्यानुसार त्याला ती गती प्राप्त होते. एक क्षण महाराज आपल्याला इथं राहता येत नाही कर्म संपल्यावर. मग विमानातून तसंच वरच्या वर घेऊन जाऊ शकतो, जिथं पडलाय तिथून घेऊन जाऊ शकतो. एक क्षण द्या म्हटलं देवा अरे जरा व्यवस्था लावायची राहिली, पोरांना सांगायचं राहिलंय, 1-2 सह्या करायच्या राहिल्यात, 5-10 मिनिटाचा वेळ द्या. देव म्हणतो 5-10 मिनिटं, सेकंद नाही. एका सेकंदामध्ये महाराज प्राणाचं उत्क्रमण परमात्मा करून घेऊन जातो. आपलं काही शिल्लक राहत नाही मागं. कुणाच्या हातातही जगणं मरण आहे. पुढच्या क्षणी काय होईल आपल्या हातात आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. क्षणाचा भरवसा नाही, म्हणून तर क्षण हाची करावा. कोणत्या क्षणी आपण जाऊ सांगता येत नाही, म्हणून क्षणोक्षणी विचार करा. म्हणजे विचार करता करता मृत्यू आला तर चांगलंच आहे, चिंतन करता करता मृत्यू आला तर मग चांगलंच आहे. लक्षात ठेवा. कर्म चुकत नाही, कर्मापासून दुस्तरा. पण देवा तू कृपा केली तरच मग सुटू शकतो, कारण तुझ्या हातातही हे सगळं. कृपा कर देवा, प्रार्थना करतायत. ऐका, एक दृष्टांत सांगतो आणि आजची सेवा संपवतोय. आपल्या संत मालिकेमध्ये एक सजन कसाई म्हणून फार मोठे संत होऊन गेले. सजन कसाया विकू लागे, मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. सजन कसाई पूर्वजन्मामध्ये एक संन्यासी होते. त्यांच्या चरित्रामध्ये कथा आलेली सांगतो. पूर्वजन्मात कोण होते? एक संन्यासी होते. संन्यासी महात्मा होते, वैरागी, त्यागी. एक कसाई गाय पकडण्यासाठी गायीच्या मागं, गाय सुटलेली हातातून, गायीला कापण्यासाठी घेऊन जाऊ लागला. हातातून त्याच्या गाय सुटलेली आहे आणि गाय पळाली पुढं, आणि गायीचा शोध घेत घेत तो कसाई गायीच्या मागं आला. संन्याशापर्यंत आला, पुढं गाय दिसेना. त्या कसायानं विचारलं संन्याशाला, महाराज
इथून गाय दिसली का गेलेली. आता संन्यासी वैरागी महात्मा, त्याला काय घेणं देणं आहे. म्हणून त्याने काय केलं, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. नियम आहे, आम्ही संन्यासी आहेत, परमार्थिक आहेत. म्हणून त्याने काय केलं, खरंच आपलं असं बोट केलं, इकडं गेली. फक्त काय केलं, असं बोट हात केला असं आणि बोट दाखवलं, इकडं गाय गेली. सांगण्याची गरज होती. तो गायीला नेऊन काय पूजा करणार आहे का गायीची. मला हेच कळत नाही महाराज, जी आमची माय आहे, माता आहे, जिची आम्ही पूजा करतो ती गाय, तिला कधीच माय न समजणारा आणि तिलाच कापून खाणारा आमचा भाऊ कसा होईल. विठाल विठाल असो, विस्तार करत नाही जास्त, त्यावर खूप बोलता येईल मला. त्या कसायानं गाईला घेऊन गेला, त्या गाईला मारलं, कापून खाल्लं त्यानं. आता कसाई मेला, गाई मेली कालांतराने, आणि संन्यासी कालांतराने मेला. हे सगळेच दुसऱ्या जन्मात ह्यांनी जन्म घेतला. संन्यासी होता ते सजन कसायाच्या रूपात जन्माला आले, कसाई व्हावं लागलं. मागच्या जन्मात संन्यासी, या जन्मात कसाई. लक्षात येत आहे. कर्मापासूनी दुस्तरा, कर्म आहे, बलवान आहे महाराज. संन्यासी होता फक्कड महात्मा हिंदू धर्मातला, पण मुसलमान होऊन कसाई होऊन जन्माला यावं लागलं. सजन कसाया, कसाई होऊन जन्माला आले. ती गाय जी होती ती एक राणी झाली, आणि मागच्या जन्मातला जो कसाई होता तो राजा झाला. ती राजा राणी दोघ जण. आणि सजन कसाई जगन्नाथाचे भक्त होते, शाळीग्रामाची पूजा करायचे. त्यांची मोठी कथा आहे. त्यांना एक दगड सापडला, छान वाटला, घेतला, तराजूमध्ये ठेवला, आणि ते सजन कसाया विकू लागे मांस, तो इथला प्रसंग आहे. मग ते महात्मा होते, नामस्मरण करायचे. कोणी किती मांस मागितलं की ते शाळीग्राम बरोबर तेवढाच द्यायचा, असं व्हायचं ते. त्याची कथा अशी आलेली आहे. एकदा एका साधूने बघितलं, अरे कसाई दिसतोय आणि तराजूमध्ये शाळीग्राम, आमच्या देवाचा अपमान. बरं काय विकतोय तो, शेंगदाणे मूग असं काही मांस विकतोय, अपमान आहे धर्माचा आमच्या. म्हणून त्यानं काय केलं, दुसरे काही साधू लोक बोलवले, आणि तिथं जाऊन तो जो शाळीग्राम आहे तो त्याला धमकी देऊन घरी घेऊन गेले. मग त्या साधूंनी त्या शाळीग्रामाची षोडशोपचारे पूजा केली, अभिषेक घातले, दह्याचा अभिषेक, तुपाचा अभिषेक, शर्करा अभिषेक, मधाचा अभिषेक, मग फुलं वगैरे वाहिले, पूर्ण पूजा वगैरे, वैदिक विधी, मंत्र उच्चार सगळं केलं. दिवसभर विधी पूजा वगैरे त्या शाळीग्रामाची केली, कारण शाळीग्राम विष्णुमूर्ती आहे. रात्री झोपले ते साधू, स्वप्नामध्ये परमात्मा गेले. स्वप्नामध्ये त्याला म्हणाले, बावळट, मला त्या दुकानातून घेऊन आला, आत्ताच्या आत्ता मला उचलन दुकानात परत नेऊन ठेव, दुकानात परत नेऊन ठेव, अशी धमकी दिली महाराज. उठला तो साधू, म्हटला काय स्वप्न पडलं असन, काहीतरी स्वप्न काही खरं असतं का. झोपला की पुन्हा देव स्वप्नात, उठ, आत्ताच्या आत्ता मला घेऊन जा, दुकानामध्ये नेऊन ठेव सजन कसायाच्या, तुझ्या घरी मला राहायचं नाही. महाराज भक्त होते ना सजन कसाय. आता परंपरेने ते त्यांचा तो धंदाच होता, वडिलोपार्जित आलेला, त्यामुळे ते करत होते. पण ते भक्त होते, नामचिंतन करायचे. देवाला महाराज आपण वाहिलेली फुलं आवडत नाहीत, आपण केलेले उच्चारलेले मंत्र आवडत नाही, जर आमच्या मनात प्रेम भाव नसेल तर. पण मनात प्रेम आणि भाव असेल तर देव कसायाच्याही घरात राहतात, त्याचं हे उदाहरण आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर त्या दुकानात नेऊन ठेवलं. एवढे मोठे भक्त होते सजन कसाई, कारण पूर्वजन्मात ते संन्यासी होते ना, परमार्थ केलेला होता. एक कर्म चुकलं, गाय दाखवली, कसाई व्हावं लागलं. आणि जगन्नाथाच्या यात्रेला जात असताना मध्ये एक मोठी राजधानी गाव लागलं, तिथं हे राजा राणी राहत होते. मागच्या जन्मातले गायन कसाई हे राजा राणी राहत होते. आणि मग तिथंच नेमका या दिंडीचा मुक्काम पडला.
सजन कसाई. ती राणी म्हणाली, महाराज बाहेर थंडी आहे, आतमध्ये घरात येऊन झोपा. घरामध्ये येऊन झोपले आतमध्ये. आणि मग त्या राणीनं सजन कसायांच्याकडे विषय कामनेची इच्छा व्यक्त केली, कामना व्यक्त. अरे म्हटले, रागावले ते, तुझा पती इथं आहे, अशी दुष्ट कामना करतेस, चुकीचं आहे हे. म्हटले, परावी या नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाई चेठा, असे आहेत आम्ही. ते म्हटली, पतीची भीती आहे का? हातामध्ये तलवार घेतली आणि झोपलेल्या जागेवर महाराज मस्तक उडवलं. गळाच कापला. कुणाचा? राजाचा, पतीचा. आता आपल्याला वाटतं काय बाई असन, आपण ते दृश्य बघून काय म्हणणार, काय दुष्ट बाई आहे. पण लक्षात घ्या, तो कसाही होता ना मागच्या जन्मात, त्यानं हिचा गायीचा गळा कापलेला. या जन्मात तिनं राणी होऊन स्वतःच्या पतीचा गळा कापला. याला म्हणतात कर्मापासून दुस्तरा. दुस्तराई महाराज, कर्म चुकणार नाही. आणि मग सजन कसाई घाबरले, धावले. अरे ही दुष्ट बाई दिसते. त्यांना भीती. साधू महात्मा निघाले, घराच्या बाहेर पळायला लागले. आणि मग त्या राणीनं आता तिला वाटलं आता माझ्यावरच येत आहे सगळं हे, म्हणून तिनं बॉम्बलायला सुरू केलं, लोकांना गोळा केलं. हा सजन कसाई, यानंच मारलंय माझ्या नवऱ्याला आणि माझ्याकडं वाईट दृष्टीनं बघत होता. आणि सगळे सैनिक वगैरे उठले, जागे झाले. सजन कसाई यांना पकडलं, असं बांधलेलं आहे आणि दोन्ही हात तोडले महाराज. दोन्ही हात तोडून टाकले. का? एका हातानं अंगुली निर्देश करून दाखवलं होतं मागच्या जन्मात इकडं गाय गेली, त्याचा परिणाम या जन्मात दोन्ही हात गेले. विठ्ठल विठ्ठल पुन्हा काही साधू लोक, संत मंडळी त्या ठिकाणी आले. म्हटले, अहो हे महात्मे साधू आहे, असं करणार नाही हो, सोडून द्या, सोडून द्या. मग सैनिकांनी सोडून दिलं. पालखीत बसवलं त्यांना, सजन कसाईंना, आणि पालखीत बसवून पुन्हा जगन्नाथला घेऊन गेले. देवाबरोबर गेल्यावर भांडण करायला लागले. देवा, हात तोडायला लावणारा तूच, पालखीत बसवून इथवर आणणारा तूच. काय ही लीला आहे देवा तुमची अशी, कशामुळे मला हे भोगावं लागतंय? तेव्हा देवानं सांगितलेलं आहे. देव म्हटले, माझी भक्ती केलीस म्हणून पालखीत, साधना भक्ती पुण्यकर्म केलं म्हणून पालखीत आणलंय. पण मागच्या जन्मात तिन्ही देवता, सर्व देवता जिच्यामध्ये वास करतात, हिंदू धर्मामध्ये जी माता मानली जाते, जिच्यामध्ये माझं वास्तव्य आहे, मी जिची सेवा केलेली आहे द्वापार युगात, अशा गायीचा तू वध होण्यासाठी कारणीभूत ठरलास. हाताने तू दाखवलंस, म्हणून तुला या जन्मामध्ये दोन्ही हात तोडावं लागले, हाताला मुकावं लागलं. महाराज, कर्मापासून आपण चुकत नाही. मोठे मोठे चुकले नाहीत, आपण काय चुकणार आहे? कर्म कधीही चुकत नाही. तुम्ही या जन्मात ज्याला त्रास दिला ना, पुढच्या जन्मामध्ये तो तुम्हाला त्याची परतफेड केल्याशिवाय राहत नाही. भयंकर आहे कर्म महाराज. छोटंसं कर्म सुद्धा आपलं कधीही चुकलं नाही कोणाला आणि कधी चुकणार नाही. भीष्माचार्यांना 42 दिवस शरपंजरी राहावं लागलं. का? 7व्या 8व्या जन्मात कुठंतरी म्हणतात बाणाच्या टोकानं एका सरड्याला उचलून फेकलं, कुपाटीवर पडला आणि 42 सेकंद जिवंत राहिला आणि प्राण सोडला त्याने. 7-8 जन्माच्या नंतर पुन्हा भीष्माचार्य म्हणून जेव्हा त्यांना जन्म भेटला, 42 दिवस बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. याला कर्म म्हणतात. तुमच्या मागं लागलेलं कर्म आहे, तुमचा पिछा सोडत नाही. शास्त्रात उदाहरण दिलेलं आहे, यथा धेनू सहस्रेषु वत्सो गच्छति मातरम. 1000 गायी असू द्या, ज्या गायीचं वासरू सोडलंय ते वासरू आपल्या आईकडेच जातं, त्याच गायीकडे जातं. तसं जगामध्ये तथा यत कर्म कृतम येन कर्तारम अनुगच्छति. ज्या कर्त्याने जे कर्म केलंय त्यालाच त्याचं फळ भोगावं लागतं, त्याच्या मागं ते कर्म जातं. कुठल्या तरी जन्मात कुठल्या तरी प्रसंगात तुम्हाला ते भोगल्याशिवाय चुकत नाही, चुकत नाही. आणि या कर्मातून ऐका बरं, मुक्त होणारा वर्ग आता फक्त दोनच वर्ग आहेत. एक, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे ना, लागो नेतो पाप पुण्यांगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, ज्ञानाग्नीच सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाचा अग्नी कर्मांना भस्मसात करून टाकतो. म्हणून कर्मातून मुक्त होण्याचं एकमेव साधन आहे ज्ञान. पण ते ज्ञान मिळवणं जगात सगळ्यात अवघड आहे.
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति. शास्त्र सांगतात, उपनिषद सांगतात वस्तऱ्याच्या धारेवर चालणं जसं कठीण आहे तसं ज्ञान मार्गानं चालणं अवघड आहे. मग ज्ञानानेच कर्मातून आपण चुकू शकतो. मग तो ज्ञान मिळवणं तर फार कठीण आहे, दुर्गम आहे, अवघड आहे. मग एकच पर्याय वाचतो, देवाला केलेली प्रार्थना. म्हणून मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. कर्मापासून दुस्तरा, कर्मापासून कर्मापासून दुस्तरा, कर्मापासून दुस्तरा, कर्मापासून दुस्तरा, कर्मापासून करीशी अंगीकार तरी काय माझा भार. देवा अनेकांचा तो अंगीकार केलास, माझाच काय तुला भार वाटतोय का? माझाही स्वीकार कर. अशी प्रार्थना देवाला करावी. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. देवा तू माझ्या जीवाचं खरं जीवन आहेस. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद वाचोह वाचम सव प्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुः अतिमुच्च धीराः प्रेत्यास्मा लोकादमृता भवन्ति. केनोपनिषदामध्ये आलेली ही श्रुती आहे. याचा जशास तसा अनुवाद म्हणजे जीवीच्या जीवन. देवा तू चक्षुचा चक्षु, कानाचं कान, मनाचं मन, बुद्धीची बुद्धी, जीवाचा जीव तू आहेस. आमचा जीव तुझ्यामुळे, आमच्यातला तू निघून गेला हा जीव राहत नाही. ह्या जीवाचं जीवन तुझ्यामुळे. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. तू हृदयात राहतोस म्हणून तुला नारायण म्हणतात. देवा तू नारायण आहेस, आमच्या हृदयात राहतो. आमचं पाप पुण्य आमच्या हृदयातलं तुला माहिती आहे, तुझ्या हातात आहे. आमचे धर्म अधर्म तुला माहीत आहेत, कारण तू धर्माची मूर्ती आहेस. पण आम्हाला या दुस्तर अशा कर्मापासून मुक्त करणारा देवा तूच आहेस. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. ज्ञानेश्वर माऊली, जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानोबा जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले करो वेडे वागोडे उत्तरे, करा क्षमा परा.